हॅलो सर्वांना, सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर हे बघा 5:30 वाजले आहे. तर म्हटलं चला आता घराला ना झाडू मारून घेते, कारण आयन येण्याच्या आधी ना झाडू मारणं खूप गरजेचं असतं. नाही तर आयन आला ना की पूर्ण घरभर नाचानाच करतो आणि मग माझे झाडू मारायची राहून जाते. तर चला इकडे ना मी कांद्याची पात आता धुवून निथरत ठेवते आणि म्हणजे कांद्याची पात निथरूपर्यंत ना मी जरा फ्रेश होते. म्हणजे फ्रेश झालं ना की कसं जेवण वगैरे बनवायला पण छान वाटतं. त्यात माझा गाऊन पण ओला झाला आहे, त्यामुळे मी आता फ्रेश होते. बघा मी फ्रेश झाले आणि मी गाऊन ओला झाला असल्यामुळे ना मी म्हणजे ते पण चेंज करून घेतलं आणि ड्रेस घातला आहे. तर माझा गाऊन ओला झाला म्हणून नाही, तर मी रोज संध्याकाळच्या टायमाला ना फ्रेशच होते. फ्रेश झाला ना की कसं दिवसभराचा जो थकवा असतो ना तो निघून जातो आणि मग आपल्याला ना जेवण बनवायला पण असा कंटाळा वगैरे येत नाही. त्याचबरोबर आता मी ठेवते आहे चहा. तर आयन आला आहे ना, तर आयनला आता नाश्ता द्यायचा आहे मला. तर म्हटलं आता काय देऊ तो विचार करत होते, तेवढ्यात म्हटलं चला चहा आणि खारी देते, कारण मला पण लागली होती भूक. तर म्हटलं मी पण आज आयनसोबत नाश्ता करते, नाही तर मी शक्यतो चहाच घेते. तर हे बघा चहा रेडी आहे आणि त्यासोबत मी खारी बटर पण घेतले आहे खाण्यासाठी. कसं आहे ना, आयनला रोज संध्याकाळी शाळेतून आलं ना की म्हणजे काही ना काहीतरी नाश्ता मला द्यावाच लागतो ना, आणि रोज काय काय बनवणार ना मुलांसाठी नाही सुचत. मग त्यासाठी ऑप्शनला ना घरात बिस्किट आणि खारी बटर वगैरे असले ना, तर एखाद्या वेळेस नाही सुचले किंवा काही घाई गोंधळ असला तर पटकन हे चहा बटर वगैरे दिलं ना तर मुलांचं त्यात थोडंसं भागून जातं. तसं मी चहा म्हणजे बटर बिस्किट हे रोज देत नाही त्याला, जमेल तसं मी बनवते. पण तर चला आता चहा पिऊन मस्त फ्रेश झाले आहे. आता मी लागते आहे संध्याकाळी म्हणजे संध्याकाळचे जेवण बनवायला. तर जेवणामध्ये मी बनवणार आहे आज कांद्याची पात, आणि कांद्याची पात मी कशी बनवते याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आता मी कांद्याची पात चिरून घेते. तर हे बघा कांद्याची पात चांगली निथरून सुकू दिली मी, त्यातलं पाणी जाऊ दिलं. त्यानंतर मी ती कट करून घेतली आहे. त्याच्यासोबत जे छोटे कांदे असताना ते पण मी कट करून घेतले आणि तेच कांदेही मी त्या भाजीसोबत वापरणार आहे. त्यानंतर ही आहे चण्याची डाळ. चण्याची डाळ मी 2 तास भिजवली आहे. चांगली भिजली ना तर ही डाळ पण भाजीमध्ये लगेच शिजते. त्यानंतर लसूण, लाल मिरची पावडर आणि हळद घेतली आहे. त्याचबरोबर ना भाजी शिजल्यानंतर त्यावर मी टाकणार आहे ओलं खोबरं. पण ते ना मिक्सरमधून काढल्यामुळे मला वाटतं आहे की ते ना असं सुक्या खोबऱ्यासारखं दिसतं आहे, आणि त्याचं कसं काळा आणि पांढरा भाग मिक्स झाल्यामुळे ते बहुतेक सुकं खोबऱ्यासारखं दिसत असणार, पण ते ओलं खोबरं आहे. आम्ही शक्यतो हिरव्या भाज्या ज्या वेळेस मी बनवतो ना त्यावेळेस आम्ही त्यासाठी ओलं खोबरंच वापरतो. तर काही ठिकाणी कसं शेंगदाण्याच्या कूटचा वापर करतात, तसं आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट जास्त प्रमाणात वापरत नाही, तर ओलं खोबरंच हे वापरतात. आम्ही रत्नागिरी साईडचे कोकणातले तर मालवणी आहेत. तर मालवणी लोक बघा, तुम्ही माहिती असेल तुम्हालाही की ते ओलं खोबऱ्याचाच वापर जास्त प्रमाणात भाज्यांना करतात. तर मलाही ते काही म्हणजे माहीत नव्हतं. मी लग्न झाल्यानंतरच मला ह्या ओल्या खोबऱ्याचे म्हणजे वापरचा माहिती पडलं जास्त प्रमाणात. तर हे बघा आता तेल तापलं, तेलामध्ये टाकला आहे लसूण हा चांगल्या प्रकारे म्हणजे फ्राय केला, लाल होईपर्यंत तो चांगला परतू द्यायचा. म्हणजे परतवला ना की त्या भाजीला टेस्ट येते. तर आणि त्याच्यानंतर जे डाळीतलं पाणी मी आता चांगलं निथरून घेणार आहे, आणि ती डाळ टाकल्यानंतरच ती डाळ पण मी चांगल्या प्रमाणात तेलावर परतून घेणार आहे. त्याच्याने ती परतली ना त्याच्यानेही चांगली टेस्ट येते भाजीला, आणि ती तेलात परतल्यामुळे ना भाजीतही ती लवकर शिजते. तसंच आहे ना कांद्याची पात तर मला आवडतेच. माझ्या माहेरी ना कांद्याच्या पातीला ना शेंगदाणे वाटून लावतात आणि पातळ बनवतात. ती भाजी पण मला खूप म्हणजे खूप आवडते. हे बघा त्यानंतर मी त्यात मिरची टाकली. मी मिरची पावडर लसूण झाल्या लगेच टाकली नाही, कारण तेल खूप तापलेलं असतं ना, म्हणजे गरम असतं. त्यात आपण जर लाल मिरची पावडर टाकली ना तर ती जळते आणि मग त्याच्याने ना भाजीला टेस्ट येत नाही. त्यामुळे मी नेहमी त्यामुळेच मी डाळ टाकून घेतली आणि त्यानंतर त्यावर मिरची पावडर टाकली आहे. तर हे बघा अशा प्रमाणात भाजी टाकून मी आता ती म्हणजे चांगली परतवून घेत आहे. तर हे बघा अशा प्रमाणे पहिली भाजी किती प्रमाणात दिसत होते ना, असं वाटतं कढईच्या बाहेर सांडून जाईल. पण प्रत्येक पालेभाज्यांचं असंच असतं, ते आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्याचं प्रमाण खूप जास्त वाटतं आणि शिजत येऊन त्या एकदम कमी प्रमाणात होतात. तर मग मी म्हणजे हेच बोलत होते तुम्हाला की माझ्या माहेरी ना शेंगदाणे लावूनच ती भाजी करतात. तीही मला खूप आवडते. आमच्या घरात ती भाजी होत नाही, त्यामुळे मी शक्यतो माझ्या माहेरी गेली ना तर त्याच प्रकारे म्हणजे तशीच बनवते भाजी आणि तशीच खाते.
तर आणखी एक सांगायचं म्हणजे असं की कोणत्याही पालेभाज्या करताना त्यांना चांगल्या आपण धुतल्यानंतर आहे ना त्या निथरू द्या, चांगल्या कोरड्या होऊ द्या. कारण आपण त्या लगेच केला ना तर त्याचं जे म्हणजे त्याचं जे पाणी राहतं ना तर म्हणजे पालेभाज्यांचं पाणी आणि ते पाणी असं मिक्स होऊन आहे ना पालेभाजी चांगल्या प्रमाणात टेस्टला होत नाही. आणि हे बघा डाळ ही आत्ता मी तुम्हाला दाखवली, डाळ ही चांगल्या प्रमाणात शिजली आहे. आणि त्यानंतर आता त्यावर टाकलं मी ओलं खोबरं. ओलं खोबऱ्याचं प्रमाण म्हणजे जसं भाजी आहे त्या प्रमाणात आपण कमी जास्तही करू शकतो. खूप शेंगदाण्या प्रमाणे जास्त प्रमाणात म्हणजे लागत नाही ओलं खोबरं. आपण एकदम थोडं कमी प्रमाणात, जसं आपण कोथिंबीरचा वापर करतो ना, म्हणजे जेवढ्या प्रमाणात टाकतो ना एखाद्या भाज्यांना कोथिंबीर, तेवढ्याच प्रमाणात आपण याला ओलं खोबरं म्हणजे टाकू शकतो. त्या ओल्या खोबऱ्याचं प्रमाण जास्त म्हणजे जास्त नाही लागत यासाठी. तर हे बघा अशा प्रकारे ही भाजी बनली आहे. तर लाल मिरची पावडर मी ही कमी प्रमाणात वापरली, कारण की आमच्याकडे तिखट खात नाही. आणि हे तिखट आहे मीठ मी लास्टलाच टाकते, कारण पालेभाजी ही नेहमी शिजून खूप कमी प्रमाणात होते. आणि मग पहिल्यांदा जर आपण मीठ टाकलं ना तर आपण भाजीची क्वांटिटी कशी त्याप्रमाणे मीठ टाकतो आणि मग मिठाचं प्रमाण जास्त होतं. तर चला आता झाली आहे भाजी बनवून, ती पण शिजतच आली आहे ऑलमोस्ट. आणि आता मला बनवायची आहे भाकरी. मी भाकरी बनवून घेते. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मी तर म्हणेन तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी बनवून बघा, खरंच खूप छान लागते. बाकी अजून माझी व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला, खूप गरमी वाढली आहे आता. बाकी आता मी काय करू, आता मी पटपट भाकर बनवते आणि किचनच्या बाहेर जाते. बाकी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.